मित्रांनो, कधीकधी एक सामान्य प्रश्न संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतो आणि त्या प्रश्नामागे उभी राहते ती एक सामान्य कर्मचारी, नाव माधवी जाधव. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. नाशिकमधील एका शासकीय कार्यक्रमामध्ये मंत्री गिरीश महाजन हे भाषण करत होते. या भाषणादरम्यान भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतले गेले नाही. या कार्यक्रमास उपस्थित होत्या माधवी जाधव. माधवी जाधव ह्या कुठल्या राजकारणाशी संबंधित नव्हत्या किंवा ते कोणत्याही प्रकारचं आंदोलन देखील करण्यासाठी आलेल्या नव्हत्या. केवळ भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतले गेल्यामुळे माधवी जाधव यांचं मन अस्वस्थ झालं आणि त्यांनी विचारला एक प्रश्न. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामध्ये भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतले गेले नाही? हा प्रश्न केवळ मंत्री महोदयांना नव्हता, हा प्रश्न होता संपूर्ण व्यवस्थेला. या प्रश्नानंतर वातावरण तापलं. माधवी जाधव यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. पण त्या ठाम राहिल्या, मला सस्पेंड करा, मी हवे ते काम करेल, मात्र बाबासाहेब यांची ओळख मी पुसून देणार नाही. हा आवाज होता स्वाभिमानाचा आणि संविधानाचा. यानंतर मात्र मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केला गेल्यानंतर बाबासाहेब यांचं नाव माझ्याकडून न घेतले गेल्यामुळे दिलगिरी व्यक्त केलेली आहे. माधवी जाधव यांनी केवळ एक प्रश्न विचारलेला नाही, तर त्यांनी आठवण करून दिली की भारतीय संविधान कोणामुळे अस्तित्वात आहे. ही लढाई कोणत्याही पक्षाची नसून ही लढाई आहे इतिहास, सन्मान आणि सत्याची. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? माधवी जाधव याबरोबर होत्या का? खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तसेच अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा.